तर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ रिव्ह्यू स्टुडंट फ्रॉम जेएमसी. कॅप राऊंड बद्दल एक नवीन जी आर आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची बिग अपडेट आहे महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसाठी. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही विद्यार्थी काउन्सिलिंग करणार आहेत त्यांच्यासाठी एक बिग अपडेट आहे. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा आहे. तर पहिल्यांदा सुरू बघूया न्यू अपडेट. माहिती कॅप राऊंडची नवीन अपडेट आलेली आहे. 19 जूनला नवीन जी आर पास झालेला आहे. कोणी केलंय? उच्च तंत्रक महाराष्ट्र शासनाने पास केलेले नवीन नियम काय आहे काउन्सिलिंगचा. आता पहिले 3 राऊंड होत होते, आता चौथा राऊंड पण घेतला जाईल कॅप राऊंड मध्ये. पात्र विद्यार्थ्यांना नवीन राऊंड साठी ऍप्लिकेशन फॉर्म भरता येईल व एडिट करता येईल. ओके, खाली विद्यार्थी पात्र राहतील. चौथ्या राऊंड साठी कोणकोणते विद्यार्थी पात्र राहतील? राऊंड 1 मध्ये काही श्रेणीतील विद्यार्थी, ज्यांना काही श्रेणीतील विद्यार्थी त्यांना पार्टिसिपेट राहतील. याच्याबद्दल डिटेल आपल्याला थोड्या वेळात कळून जाईल. ज्यांना अजूनपर्यंत सीट मिळाली नाही त्यांना अजूनपर्यंत सीट मिळाली ते एक विद्यार्थी, आणि ज्यांनी मागील फेरीत ऑप्शन फॉर्म भरला नाही हे 3 विद्यार्थी थर्ड चौथ्या राऊंड साठी पात्र राहतील. सीट अलॉटमेंट नियम काय राहतील? जर एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 पर्यायापैकी व राऊंड 3 मध्ये पहिल्या 6 पर्यायापैकी सीट मिळाली तर ते ऑटोमॅटिक फ्रीज होईल, पुढीलच्या फेरीत सहभागी होता येणार नाही. समजा एखादा विद्यार्थी, समजा एबीसी हा एखादा विद्यार्थी, त्याने जर प्रेफरन्स दिलेली आहे, तर त्याला जर दुसऱ्या राऊंड साठी जर प्रेफरन्स दिली तर पहिल्या 3 मधली जर प्रेफरन्स भेटली, त्याला पहिल्या 3 कॉलेज पैकी जर एखादं कॉलेज भेटलं तर ते ऑटोमॅटिक ते फ्रीज होऊन जाईल. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जर पहिल्या 6 पैकी जर एखादं कॉलेज भेटलं तर ते ऑटोमॅटिक फ्रीज होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला पुढील पार्टिसिपेट करता येणार नाही, एवढं लक्षात असू द्या. जर तुमच्या दुसऱ्या राऊंड मधलं पहिल्या 3 पैकी जर कॉलेज भेटलं तुम्ही पुढच्या राऊंड साठी इलिजिबल ना, आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जर पहिल्या 6 पैकी जर एक कॉलेज भेटलं तुम्ही पुढच्या राऊंड साठी इलिजिबल ना. हे झालं थोडक्यात माहिती. जर नवीन राऊंड मध्ये वरचा पर्याय मिळाला तर जुनी सीट ऑटोमॅटिक कॅन्सल होईल. समजा नवीन राऊंड दुसऱ्या राऊंड मध्ये जर तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये पर्याय नंबर 4 चं कॉलेज मिळालं तर तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला जर 2 नंबरचं कॉलेज मिळालं तर ही जी सीट मिळाली होती दुसऱ्या राऊंड मध्ये ती ऑटोमॅटिक कॅन्सल होईल आणि तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेजला जायची गरज नाही असे होईल. आणि तुम्हाला सीट मिळाल्यानंतर तुम्हाला सेंटरला जाऊन, म्हणजे कोणतं, तुम्हाला अलॉटेड सेंटरला जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. म्हणजे तुमचं जे काही सेंटर मिळालेलं आहे तिथे तुम्हाला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटरवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमचं कॉलेज जॉईनिंग करावी लागेल. महत्वाचं म्हणजे आता बघूया चेंजेस इन कॅप ऍडमिशन सेकंड थर्ड क्लॉज फ्रीजिंग ऑफ द सीट, म्हणजे तुम्हाला सीट फ्रीज करावं लागेल. आता सीएटी सेलवर बघा, 2-4 वर्ष झाली सीएटी सेलवर आहे ना, आपली जे काही बी फार्मसीचे ऍडमिशन होत असतात त्याच्यामध्ये बी फार्मसी किंवा इंजिनिअरिंगचे त्याच्यामध्ये सीट फ्रीजिंग करावीच लागते. तसला ऑप्शन आता नीट मध्ये पण लागू होणार आहे. म्हणजे याच्यानुसार म्हणजे कसं करावं लागेल बघा, तुम्ही आता थोडक्यात माहिती सांगू तुम्हाला. तर जर कॅन्डिडेट जर अलाउड झालं सीट अदर दॅन टॉप 3 और टॉप फर्स्ट प्रेफरन्स ऑन द राऊंड 2 मे फ्रीज द सीट मस्ट अँड रिपोर्ट इन, म्हणजे काय तुमचं ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटरवर तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल. कन्फर्म वाय रिपोर्टेड और कन्फर्म द सीट फोर्टिफाय द सीट एलिजिबल फॉर फ्युदर राऊंड. बघा म्हणजे जर समजा तुम्हाला फ्रीज कशी सीट करायची, फ्रीजिंग ऑफ सीट, म्हणजे जर तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये किंवा थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये जर तिसऱ्या आणि थर्ड राऊंड मध्ये जर 6व्या प्रेफरन्सच्या जर वरचं कॉलेज भेटलं, समजा तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये 4थ्या आणि 6व्या थर्ड राऊंड मध्ये जर तुम्हाला 7-8 नंबरचं कॉलेज जर भेटलं तर तुम्हाला ते कॉलेज फ्रीज करायचं ऑप्शन येईल. ते तुम्हाला फ्रीज करावं लागेल ऑनलाईन. त्याची फीस असणार आहे 100%, 1000 रुपयाच्या जवळपास त्याची फीस असणार आहे, ते तुम्हाला फ्रीज करावं लागेल. आणि जर बेटरमेंट ऑप्शन कसं, तुम्हाला जर बेटरमेंट घ्यायचं असले तर कसं, आणि ते फ्रीज केल्यानंतर तुम्हाला कॉलेजला जाऊन तुमचं ऍडमिशन घ्यावं लागेल. ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटर अँड कन्फर्म वाय रिपोर्टेड और कन्फर्म द सीट, आणि तुम्हाला ती सीट कन्फर्म घ्यावं लागेल. ओके. आणि बेटरमेंट ऑप्शन कसं बघा, आता जर तुम्हाला बेटरमेंट घ्यायची असेल, तुम्हाला बेटरमेंट दोनच ऑप्शन मध्ये भेटेल. जर तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये जर तुमचा सेकंड राऊंड चालू आहे आणि सेकंड राऊंड मध्ये जर तुम्हाला ऑप्शन नंबर 3च्या वरचं जर एखादं कॉलेज भेटलं तर तुम्हाला बेटरमेंट ऑप्शन आहे सेकंड राऊंड मध्ये. आणि थर्ड राऊंड मध्ये जर ऑप्शन नंबर 6च्या वरचं जर कॉलेज भेटलं तर तुम्हाला बेटरमेंट घ्यायचं मग. डू नॉट एक्सेप्ट द सीट कॅन स्टील बी एलिजिबल फॉर फर्दर कॅप राऊंड, म्हणजे जर त्यांना जर या 3 किंवा थर्ड राऊंड मध्ये पहिल्या 6 पेक्षा ऑप्शन पेक्षा जर एखादं कॉलेज भेटलं तर ते जर त्यांनी सीट ऍक्सेप्ट नाही केली तर ते इलिजिबल आहेत कशासाठी, फर्दर राऊंड साठी. म्हणजे तुमचा तिसऱ्या चौथ्या राऊंड साठी तुम्ही इलिजिबल आहे, मग तुम्ही बेटरमेंट ऑप्शन घेऊ शकता. पण जर तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या 3 पैकी जर कॉलेज भेटलं आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जर पहिल्या 6 पैकी जर कॉलेज भेटलं तर तुम्हाला ते कॉलेज हमखास घ्यावंच लागणार, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ ऑप्शन नाही.
आणि जर फेलियर टू एक्सेप्ट कॅन्डिडेट हू नॉट अलॉटेड सीट अदर दॅन टॉप 3 प्रेफरन्स अँड राउंड टॉप 6 प्रेफरन्स राउंड 3 डू नॉट एक्सेप्ट द सीट मे एलिजिबल फॉर फ्युदर राउंड एलिजिबल फॉर फेलियर टू एक्सेप्ट जर त्यांनी जर हा आणि दुसरं म्हणजे कसं तुम्हाला जर दुसऱ्या राऊंड मध्ये चौथं पाचवं जर कॉलेज भेटलं चौथं किंवा पाचवं कॉलेज भेटलं आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जर समजा तुम्हाला सहाच्या नंतरचं कोणतं पण जर कॉलेज भेटलं सहाच्या नंतरचं तर तुम्ही दुसऱ्या जर ते कॉलेज भेटलं आणि तुम्ही जर ऍक्सेप्ट नाही केलं तर तुम्ही पुढच्या राऊंड साठी एलिजिबल आहे जर एखादं तुम्हाला कॉलेज भेटलं समजा दुसऱ्या राऊंड मध्ये 9-10 नंबरचं कॉलेज भेटलं आणि तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला 11-12 नंबरचं कॉलेज भेटलं तर तुम्ही एलिजिबल आहात त्या कॉलेज तर सहाच्या वरचं कोणते पण कॉलेज भेटू द्या तिसऱ्या राऊंड मध्ये आणि दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला 3च्या वरचं कोणतं पण कॉलेज भेटू द्या तुम्ही एलिजिबल आहात तुम्ही पुढच्या राऊंड साठी जाऊ शकता पण जर तुम्हाला त्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या त्या दुसऱ्या राऊंड मध्ये 3च्या वरचं आणि तिसऱ्या राऊंड मध्ये 6च्या वरचं कोणतं पण कॉलेज भेटलं तुम्ही एलिजिबल आहात आता चेंजेस आता सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग पाहिजे असेल तर पर्सनल काउन्सिलिंग तर ते करून मिळेल तुमच्याकडे काउन्सिलिंग प्रोसेसवर वैयक्तिक लक्ष देईल आम्ही स्वतः तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसवर पर्सनली लक्ष देऊया फर्स्ट राऊंडचं तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळेपर्यंत आमचे प्रयत्न राहतील पूर्ण माहिती सविस्तरपणे पुरवली जाईल लाईव्ह सेक्शन घेतले जातील आमच्याकडे आणि उत्तम दर्जाची कॉलेज लिस्ट पुरवली जाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वस्त काउन्सिलिंग प्रोसेस आमच्याकडे करून मिळेल आणि अप टू डेट अपडेट मिळेल तुम्हाला प्रत्येक अपडेट ही अप टू डेट राहील मागचा जी आर पण बघू शकता आम्ही सर्वात अगोदर अपडेट दिलता ओबीसी एससी कॅटेगरी वाला तो पण जे आर आम्ही सर्वात अगोदर अपडेट देईल तसेच सेंट्रलची एमसीसी ची काउन्सिलिंग पण आमच्याकडे करून मिळते जर तुम्हाला करायची असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीडीएस बीएमएससी बीएचएमएस बी फार्मसी बीपीटीएच बीयूएमएस बीओटीएच बीएसएलपी बीएससी नर्सिंग वेटरनरी अशा कसली पण काउन्सिलिंग असू द्या ते आमच्याकडे करून भेटेल इच्छुक विद्यार्थी जर असाल तुम्ही तर या खालील या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता एवढंच सांगायचं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर अजून राहिलेलं आहे थोडं तर अपडेट काय झालेले इम्पॉर्टंट कॅप राऊंड तुम्हाला हे तुम्हाला आता सांगितलं 4 राऊंड होणार आहे तर ईजीपीजी कॅबरेशन रूल सेम रिस्पेक्ट टू रेग्युलर डिग्रीज हे तर सगळं सांगितलेलं आता हा यू कॅन सबमिट डायरेक्टली इन द कॉलेज यू कॅन अप्लाय ऑनलाईन टू from for allotment application will be considered during the set आणि तुम्ही न्यू कॅप राऊंड 4 कसं राहील बघा that student cannot submit directली टू द कॉलेज they can apply ऑनलाईन जर तुम्हाला चौथ्या राऊंड साठी पार्टिसिपेट करायचं सेम आहे आपण आतापर्यंत जशी प्रोसेस आहे तसेच आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागेल नंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये त्या कॉलेजसाठी तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल ऍडमिशन कॅन्सलेशन रूल चेंज झालेले तर कॅन्डिडेट मस्ट काय करायचं अप्लाय ऑनलाईन फॉर कॅन्सल तुम्हाला जर कॅन्सल करायचं असेल ऍडमिशन तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागेल सबमिट तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावं लागतील कॅन्सलेशन साठी जेव्हा अप्लाय करताल तेव्हा फॉर इन्स्टिट्यूट अँड ऑनलाईन वन सबमिटेड ऍडमिशन इज ट्रीटेड एज कॅन्सल जेव्हा तुम्ही ऑनलाईन सबमिशन कॅन्सलचा फॉर्म ट्रीट करसाल ते ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल नंतर तुम्ही त्या सीटवर तुम्ही हक्क तुमचा दाखवू शकत नाही फी रिफंड पॉलिसी इफ कॅन्सल बिफोर द डेडलाईन जर एक डेडलाईन दिली जाईल त्या डेडलाईनच्या अगोदर तुम्ही जर कॅन्सल केलं तर तुमचं फुल रिफंड येऊन जाईल जे काय असेल ते तुमचं फक्त 1000 रुपये तुमचे कटतील प्रोसेसिंगची फी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट रिटर्न विदिन 2 डेज आणि तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तुम्हाला 2 दिवसामध्ये भेटून जातील इफ कॅन्सल आफ्टर डेडलाईन जर तुम्ही डेडलाईनच्या नंतर जर कॅन्सल केलं तर तुमचं डिपॉझिट जे जप्त केले जाईल ऑनलाईन लिंक विल डिएक्टिवेटेड आफ्टर सम टाइम कट ऑफ डेट अँड पोस्ट कट ऑफ कॅन्सलेशन व्हाया मॅन्युअल रिक्वेस्ट टू द इन्स्टिट्यूट आणि जर तुमचं एकदा कट ऑफ लिस्ट आल्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूटला रिक्वेस्ट करूनच ते कॅन्सल करू शकता त्याच्यामुळं कॅन्सल करता थोडा विचार करून घ्या हे मी थोडक्यात माहिती दिलेली आहे पूर्ण जे आर एक्सप्लेन करणं सोपं नाहीये कारण की 3-4 पेजचा जे आर आहे जर तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तुम्ही आम्हाला पर्सनल मेसेज करू शकता नंबर तो तुम्हाला ऑलरेडी स्क्रीनवर दिलेला आहे आणि काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आमच्याकडचे काउन्सिलिंग व्यवस्थेबद्दल आणि हा जे आर फिक्स आहे हा जे आर जे फिक्स आहे मी फेकत नाही काही पण आणि कन्फर्म हा जे आर लागू होणार आहे यावर्षी त्यामुळे व्यवस्थित काउन्सिलिंग करून घ्या कुठे पण दचकू नका एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओ मार्फत जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच काउन्सिलिंग बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण कमेंट करू शकता किंवा पर्सनल टेक्स्ट करू शकता तुम्हाला त्याची व्यवस्थित माहिती भेटून जाईल धन्यवाद